हरे कृष्णा. प्रेम सागर श्रीकृष्ण या ग्रंथाचा आपण वाचन करीत आहोत आणि आपला चौथं प्रकरण सुरू आहे आणि चौथ्या प्रकरणाचा आज शेवटचा भाग आपण वाचायला सुरुवात करणार आहोत. त्याआधी आपण श्रील प्रभुपादांना प्रार्थना करूया. हे श्रील प्रभुपाद, आम्ही हा ग्रंथ वाचण्याचा प्रयत्न करीत आहोत, त्यासाठी आम्हाला आशीर्वाद द्या. थँक्यू प्रभुपाद. तर आधीच्या भागात आपण वाचलं होतं की 4 प्रकारचे दुष्कृती माणसं आहेत जी भगवंतांना शरण जात नाहीत. आता पुढचं वाचूया. ज्याप्रमाणे भगवंतांना शरण न जाणारी 4 प्रकारची दुष्कृती माणसे आहेत, त्याप्रमाणे भगवंतांचे पूजन करणारी 4 प्रकारची सुकृती माणसे देखील आहेत. सुकृती म्हणजे काय? जे पुण्यवान आहेत ते. याविषयी पुढील श्लोकामध्ये सांगण्यात आले आहे. भगवद्गीतेचा 7.16 हा श्लोक इथे दिला आहे प्रभुपादांनी. तर यामध्ये भगवान श्रीकृष्ण अर्जुनाला म्हणत आहेत, हे भरतश्रेष्ठ अर्जुना. तर आधी श्लोक वाचूया आणि मग अर्थ वाचूया. चतुर्विधा भजन्ते माम जनः सुकृतिनो अर्जुन. आर्तो जिज्ञासु अर्थार्थी ज्ञानी च भरतर्षभ. भगवंत अर्जुनाला म्हणतात की चतुर्विधा 4 प्रकारचे, भजन्ते माझी भक्ती करतात, माझी सेवा करतात, माम म्हणजे माझी, जनः म्हणजे लोक, सुकृतिनो म्हणजे पुण्यवान लोक, अशी माझी भजन करतात, माझी सेवा करतात, भक्ती करतात. कोणकोणते लोक आहेत ते दुसऱ्या ओळीत दिलाय. आर्तो म्हणजे काय आहेत? जे आर्त आहेत म्हणजे पीडित आहेत, त्रासलेले, दुःखी आहेत. जिज्ञासू त्यांना कुतूहल आहे काहीतरी जाणून घ्यायचं. अर्थार्थी म्हणजे काय? भौतिक लाभप्राप्तीची इच्छा करणारे आहेत. आणि ज्ञानी म्हणजे जो प्रत्येक गोष्ट यथार्थ रूपात जाणतो त्याला ज्ञानी म्हटलं जातं. तर अशा प्रकारचे असे 4 प्रकारचे पुण्यात्मे माझी भक्ती करतात असं भगवान श्रीकृष्ण सांगत आहेत. तर प्रभुपाद हे 4ही जण कसे आहेत, हे प्रकारची लोक, त्याबद्दल पुढच्या पॅरेग्राफमध्ये सांगतायत. वाचूया आपण. संपूर्ण भौतिक जगत हे दुःखालय आहे. भगवान श्रीकृष्णांनीच भगवद्गीतेत 8.15 या श्लोकामध्ये सांगितलं आहे. 8.15 मध्ये भगवान श्रीकृष्ण म्हणतात, मामुपेत्य पुनर्जन्म दुःखालयम अशाश्वतम. तर हे जगत कसं आहे? दुःखालय आहे, दुःखाचं साठा असलेलं ठिकाण आहे. आणि अशाश्वतम, इथे काहीच कायम राहणार नाही. संपूर्ण भौतिक जग हे दुःखालय आहे. धार्मिक आणि अधार्मिक लोकही यामुळे त्रासले जातात. तर धार्मिक कोण आहे? गेल्या वेळी आपण बघितलं, जे भगवंतांचं अस्तित्व मानत आहेत, जे वैदिक साहित्याचं, वैदिक शास्त्राचे जे नियम आहेत ते मानत आहेत, ती लोक धार्मिक. आणि जे वैदिक शास्त्रांना मानत नाहीत, वैदिक शास्त्राचे नियम नाकारतात, तोडतात, भगवंतांना नाकारतात, हे सगळे अधार्मिक लोक आहेत. तर दुःखामुळे धार्मिक आणि अधार्मिक दोन्ही प्रकारची लोक त्रासले जातात. हिवाळ्याचा थंडपणा सर्वांना सारखाच जाणवतो. तो धार्मिक, अधार्मिक, श्रीमंत आणि निर्धन अशा कोणाचीही वेगळी काळजी घेत नाही. सगळ्यांनाच थंडी वाजते. तेव्हा धार्मिक आणि अधार्मिक लोकांमध्ये काय भेद आहे, काय फरक आहे? धार्मिक लोक दुःखामध्ये भगवंतांची आठवण काढतात. हा मोठा फरक आहे. धार्मिक लोक आहेत ते दुःखामध्ये भगवंतांची आठवण करतात, भगवंतांना प्रार्थना करतात. अनेक वेळा आपण पाहतो की दुःखी अवस्थेत लोक
चर्च किंवा मंदिरात जातात आणि हे भगवंता, मी संकटात आहे, मला सहाय्य करा, अशी प्रार्थना करतात. हे आर्त जे लोक आहेत त्यांबद्दल प्रभुपाद सांगतायत. जरी तो म्हणजे तो जो मनुष्य आहे तो भौतिक आवश्यकता मागत असला, भौतिक गोष्टी भगवंतांकडे काही मागत असला, तरी त्याला धार्मिक समजावे. कारण दुःखामध्ये का होईना तो भगवंतांकडे जातो. असे व्यक्ती आहेत, त्यांना आर्त म्हटलं जातं. आता पुढचं आहे अर्थार्थी. त्याचप्रमाणे निर्धन अर्थार्थी मनुष्य मंदिरात जाऊन प्रार्थना करेल की हे भगवंता, मला काही पैसे द्या. अशा तऱ्हेने अर्थाची म्हणजे पैशाची ज्याला आवश्यकता आहे तो भगवंतांना प्रार्थना करून पैसे मागतो. पुढचं आहे जिज्ञासू. दुसऱ्या बाजूला जिज्ञासू मात्र चौकस बुद्धीचे असतात. ते नेहमी ज्ञानप्राप्तीचा प्रयत्न करीत असतात. ते विचारतील देव म्हणजे काय आणि वैज्ञानिक पद्धतीने भगवंतांना शोधण्याचा प्रयोग करतील. त्यांना देखील धार्मिक म्हणू शकतो. का? कारण त्यांच्या शोधाचे ध्येय योग्य म्हणजेच काय आहे, भगवंत आहेत. आता पुढे प्रभुपाद ज्ञानीबद्दल सांगत आहेत. जो आपली मूळ स्थिती जाणतो. मूळ स्थिती म्हणजे मी आत्मा आहे हे जाणतो, त्याला ज्ञानी म्हणतात. भगवंतांच्या निराकार स्वरूपाची त्याला कल्पना असेल, परंतु त्याने परमसत्य भगवंतांचा आश्रय घेतल्याने त्याला धार्मिकच म्हणावे लागेल. तर हा जो ज्ञानी आहे तो जाणतो की मी आत्मा आहे. पण कसं म्हटलं आहे प्रभुपादांनी इथे की हा ज्ञानी कसा असू शकेल? निराकार स्वरूपाची कल्पना त्याला भगवंतांची असेल, म्हणजेच जे भगवंतांच्या शरीरातनं जी दिव्य प्रकाश ज्योती बाहेर पडत असते त्याला ब्रह्मज्योती म्हणतात. तर जे निराकारवादी असतात, ज्यांना निराकार स्वरूपाचं त्यांनी स्वीकार केलेला असतो, ते म्हणतात परम सत्य म्हणजे काय आहे, निराकार आहे, ही ब्रह्मज्योती प्रकाश तेज शक्ती आहे. तर अशी जरी या ज्ञानीचा विचार धारणा आहे की भगवंतांचं निराकार स्वरूप परमसत्याला भगवंतांना परमसत्य म्हणतात, तर परमसत्याचं निराकार स्वरूप असतं ही त्याच्यात जरी कल्पना आहे, तरी आता त्यांनी परमसत्य भगवंतांचा आश्रय घेतला आहे. हे चतुर्विधा भजन्ते माम या श्लोकात सांगितलंय ना. तर ज्ञानींनी पण भगवंतांचा आश्रय घेतला आहे, म्हणून त्या ज्ञानीलाही धार्मिकच म्हणावे लागेल. हे 4 प्रकारचे लोक भगवंतांना जाणण्याचा प्रयत्न करतात, म्हणून त्यांना सुकृती म्हणतात. भगवंतांना जाणण्याचा प्रयत्न करतात म्हणून त्यांना पुण्यवान म्हटलं गेलं आहे. पुढे प्रभुपाद एक पुढचा श्लोक देत आहेत 7.17. 7.16 मध्ये 4 प्रकारचे लोक भगवंतांची भक्ती करतात असं दिलंय. त्याचा पुढचा श्लोक आहे, भगवान श्रीकृष्ण अर्जुनाला म्हणतात, तेषां ज्ञानी नित्ययुक्त एक भक्ती विशिष्यते प्रियो हि ज्ञानिनोत्यर्थ अहम सच मम प्रियः. तर भगवान श्रीकृष्ण या श्लोकामध्ये म्हणत आहेत, यांपैकी पूर्ण ज्ञानी आणि नित्य भगवत भक्तीमध्ये युक्त असणारा मनुष्य सर्वोत्तम आहे, कारण मी त्याला अत्यंत प्रिय आहे आणि तो मला अत्यंत प्रिय आहे. तेषाम ज्ञानी नित्ययुक्त. तर तेषाम म्हणजे हे जे आधी सांगितले ना 4 प्रकारचे लोक 7.16 मध्ये जे माझी भक्ती करतात, त्यामधले भगवंत म्हणतात त्यामधले जे ज्ञानी आहेत ते जे ज्ञानी नित्ययुक्त एक भक्ती म्हणजे भगवंतांची नित्य भगवत भक्ती करून युक्त आहेत आणि ज्ञान कसं आहे, त्यांना पूर्ण ज्ञान आहे. तर असे भक्त विशिष्यते म्हणजे विशेष आहेत, सर्वोत्तम आहेत. आता दुसऱ्या ओळीत दिलाय प्रियो हि
ज्ञानिनो अत्यर्थम. तर प्रिय आहेत ज्ञानिनो. ज्ञानिनः म्हणजे हे जे ज्ञानी व्यक्तीला अत्यर्थम अत्यंत प्रिय आहे. कोण अत्यंत प्रिय आहे? भगवंत म्हणतात अहम. त्या ज्ञानी व्यक्तींना मी प्रिय आहे. आणि पुढे भगवंत म्हणतात सच मम प्रिय. सच स म्हणजे तो. त्याला कोण प्रिय आहे? मम प्रिय. त्याला स म्हणजे तो, मम म्हणजे मला, प्रिय म्हणजे तो मला अत्यंत प्रिय आहे. आधी म्हटलंय प्रियो ही ज्ञानी नो, म्हणजे मला मी त्याला अतिशय प्रिय आहे आणि मला तो अतिशय प्रिय आहे. अशा तऱ्हेने भगवंतांना हा जो पूर्ण ज्ञानी आहे, नित्य भगवत भक्तीमध्ये युक्त आहे, मग्न आहे, भगवंतांच्या सेवेमध्ये जोडला गेला आहे, तो व्यक्ती भगवंतांच्या दृष्टीने सर्वात उत्तम आहे. भगवंतांना शरणागत होणाऱ्या या 4 प्रकारच्या लोकांपैकी जो तत्वज्ञानाने भगवंतांचे स्वरूप जाणण्याचा प्रयत्न करीत आहे, तो कृष्ण भावनाभावित होण्याचा प्रयत्न करीत आहे. त्याला विशिष्यते विशेष पात्र भक्त म्हणतात. तर असे जे 4 प्रकारचे शरणागत लोक आहेत, त्यातला जो तत्वज्ञानाने, जो आध्यात्मिक ज्ञानाने भगवंतांचं स्वरूप, भगवंत कसे आहेत, भगवंत कुठे राहतात, भगवंतांचा आणि माझा काय संबंध आहे, असं सगळं प्रश्न विचारतो आहे. आणि आध्यात्मिक ज्ञानाद्वारे, तत्वज्ञानाद्वारे म्हणजे फिलॉसॉफीद्वारे तो हे सगळं भगवंतांचं स्वरूप समजून घेण्याचा प्रयत्न करत आहे. तर त्याला म्हटलं जातं तो कृष्ण भावनाभावित होण्याचा प्रयत्न करत आहे. तर त्यासाठी या श्लोकामध्ये विशिष्यते हा शब्द योजला आहे. विशिष्यते म्हणजे तो विशेष पात्र भक्त आहे. वास्तविकपणे जो ज्ञानाने भगवंतांना जाणण्याचा प्रयत्न करतो, तो भगवंतांना सर्वात प्रिय आहे. तर जो ज्ञानाने, जो अशा प्रकारे ज्ञानी होतो, भगवंतांबद्दल प्रश्न विचारतो आणि अधिकृत गुरु शिष्य परंपरेच्या द्वारे ज्ञान घेतो, तो भगवंतांना सर्वात प्रिय आहे. इतर सर्व निम्न आहेत. इतर जे 3 उरले आहेत 4 मधले, आर्त, जिज्ञासू आणि अर्थार्थी, ते निम्न आहेत. पण भगवंतांना जास्त कोण प्रिय आहे? हा ज्ञानी प्रिय आहे. भौतिक वस्तूच्या प्राप्तीसाठी भगवंतांना प्रार्थना करण्याची काहीच आवश्यकता नाही. आता प्रभुपाद म्हणतायत की जसं आर्त आहे, तो संकटात आहे, तो भगवंतांना प्रार्थना करतो आहे, किंवा निर्धन आहे, तो भगवंतांना काही पैसे द्या असं मागतो आहे. तर ह्याच्या काही भौतिक वस्तूंच्या प्राप्तीसाठी भगवंतांना जी प्रार्थना केली जाते, ती प्रार्थना करण्याची काही गरजच नाहीये असं आपल्याला आता प्रभुपाद सांगतात. जो कोणी असे करतो तो मूर्ख आहे. जो कोणी भौतिक गोष्टींची प्रार्थना भगवंतांना करतो आहे तो मूर्ख आहे असं म्हटलं आहे. का? कारण प्रत्येकाच्या हृदयात भगवंत आहेत आणि भगवंतांना जीवाच्या दुःखांची आणि सुखाची चांगलीच जाणीव आहे. सर्वात जवळ आपल्या कोण आहेत? भगवंत आपल्या हृदयात आहेत आणि त्यांना आपली सगळी जाणीव आहे. किती आपल्याकडे दुःख आहे, आपल्याला किती सुख आहे, सगळ्याची जाणीव भगवंतांना आहे. बुद्धिमान मनुष्य हे जाणतो आणि म्हणून तो भौतिक संकटापासून सुटण्यासाठी भगवंतांची प्रार्थना करीत नाही. बुद्धिमान माणूस आहे तो जाणतो माझ्या हृदयातले परमात्मा आहेत, तर हे भगवंत बरोबर जाणतायत की मी त्यांना अशा भौतिक गोष्टी कशाला मागू. मी त्यांना हे जे माझ्यावर भौतिक संकट येत आहेत त्यासाठी मी सुटण्यासाठी वेगळी प्रार्थना करणार नाही. माझे भगवंत सगळं जाणतात. तर असा हा जो बुद्धिमान व्यक्ती आहे तो भगवंतांचे गुणगान करतो, भगवंतांची स्तुती करतो, कीर्तन गातो, यशोगान करतो आणि इतरांना भगवंतांच्या महत्तेविषयी, महानतेविषयी सांगतो. स्वतःच्या अन्न, वस्त्र, निवाऱ्यासाठी तो बुद्धिमान मनुष्य कधीच प्रार्थना करीत नाही. तर अशा तऱ्हेने भगवंत
सगळंच जाणणारे आहेत, सर्वज्ञ आहेत. त्यामुळे हा जो बुद्धिमान मनुष्य आहे तो भगवंतांचं कीर्तिगान, यशोगान करतो आणि इतरांना भगवंतांची महानता सांगून भगवंतांची भक्ती करायला प्रेरणा देतो. पण मात्र स्वतःचं अन्न, वस्त्र, निवारा ह्याच्यासाठी तो कधीच प्रार्थना करत नाही. त्याला माहिती आहे भगवंत मला सगळं काही पुरवणार आहेत. शुद्ध भक्तांच्या जीवनात संकट आल्यास, आता मोठे मोठे जे महान शुद्ध भक्त आहेत त्यांच्या जीवनात संकट आलं तर ते म्हणतात, हे भगवंता, ही तर तुझी माझ्यावर दया आहे. मला दुःख आले ते माझ्या शुद्धीकरणासाठीच आहे. माझ्यावर याहीपेक्षा मोठी आपत्ती येणार होती, परंतु हे भगवंता, तुमच्या कृपेने त्या आपत्तीची तीव्रता आहे ती अति अल्प, अगदी कमी झालेली आहे. अविचलित शुद्ध भक्ताचे हेच लक्षण आहे. जो अविचलित आहे, ज्याचं लक्ष भगवंतांच्या चरणावर कायम केंद्रित आहे, ज्याचं मन कधीच विचलित होत नाही, दृढ आहे, पूर्ण श्रद्धा आहे त्याला, आणि तो अनन्य भक्त आहे, म्हणजे केवळ भगवान श्रीकृष्णांचीच सतत रोज नियमितपणे नम्रपणे भक्ती करतो आहे, तर त्या भक्ताचं हेच लक्षण आहे की तो त्याच्यावर काही संकट आलं, दुःख आलं तर त्यासाठी तो भगवंतांना कधीच दोष देत नाही. उलट तो स्वतःवर झालेली ही भगवंतांची कृपा आहे असं जाणतो. कृष्ण भावनाभावित व्यक्ती भौतिक दुःख, मान अपमान यांपासून अलिप्त असल्याने त्याविषयी चिंतन करीत नाही. त्याला माहीत असते की ही दुःखे आणि मान अपमान शरीरापुरतेच असतात आणि आपण म्हणजे शरीर नाही. तर असा हा जो भक्त आहे, कृष्ण भावनाभावित व्यक्ती झाला आहे, त्यांनी आता ज्ञान घेतलं आहे, त्यांनी आध्यात्मिक गुरूंचा आश्रय घेतला आहे आणि अधिकृत गुरु शिष्य परंपरेतील हे जे आचार्य आहेत, गुरु आहेत, ते त्याला वैदिक ज्ञान, श्रीमद भागवतम, भगवद्गीता याचं ज्ञान अतिशय सुंदररित्या देत आहेत. त्यामुळे कृष्ण भावनाभावित व्यक्ती आहे, तो जाणतो मी शरीर नाही आहे, तर मी आत्मा आहे, भगवंतांचा अंश आहे. आणि त्यामुळे जर हे काही भौतिक दुःख होत आहे तर तो जाणतो की हे दुःख काय आहे, हे माझ्या शरीराला कोणी काही वाईट म्हटलं आहे, तर याबद्दल मी दुःख का करून घ्यावं. कुणी माझा मान केला आहे, कुणी माझा अपमान केला आहे, तर त्याबद्दलही तो अलिप्त राहतो. कारण की अपमानित झाल्यामुळे मनाच्या भावना दुखावल्या जाणं वगैरे, हा कृष्ण भावनाभावित व्यक्ती असं करत नाही. कारण तो जाणतो की मी कोण आहे, आत्मा आहे, मी या शरीरापासून पण वेगळा आहे आणि मी या मनापासूनही वेगळा आहे. मग शरीराला जर काही दुःख होत आहे किंवा मनाला काही दुःख होत आहे, तर हा जो कृष्ण भावनाभावित व्यक्ती आहे तो त्यापासून अलिप्त राहतो, त्याच्यावर चिंतन करत नाही, त्या दुःखामुळे कुढत बसत नाही, कोणाला दोष देत नाही. त्याला माहित असते, काय माहित असतं की हे शरीर आहे आपल्याला मिळालेलं आणि त्यामुळे दुःख आणि मान अपमान हे सगळे शरीरापुरतेच आहेत. यासाठी एक प्रभुपाद सुंदर उदाहरण देत आहेत. सॉक्रेटिस, तर सॉक्रेटिस नावाचा एक व्यक्ती होता. पाश्चात्य देशातला हा एक फिलॉसॉफर होता, म्हणजे तत्वज्ञानी होता हा सॉक्रेटिस. आणि त्याचं उदाहरण प्रभुपादात आपल्याला इथे देत आहेत. सॉक्रेटिसचे उदाहरण जर पाहिले तर तो आत्म्याच्या अमरत्वावर विश्वास ठेवणारा होता. त्याला माहित होतं की मी आत्मा आहे, मी हे भौतिक शरीर नाहीये. तर काही कारणामुळे त्याला मृत्यूदंड देण्यात आला होता त्यांच्या सरकारकडून. त्याला मातीमध्ये गाडून मारण्यात येणार होते. त्यावेळी तुला कसे वाटते असे त्याला विचारले असता त्याने उत्तर दिले, तुम्ही सर्वांनी प्रथम मला पकडण्याचा प्रयत्न करा. तर अशा रीतीने तो म्हणत होता की तुम्ही माझ्या आत्म्याला पकडू शकत नाही, तुम्ही माझ्या फक्त शरीराला पकडलं आहे.
म्हणून देहाशी तादात्म्य न केलेला मनुष्य कधीच दुःखग्रस्त होत नाही. कारण आत्म्याला कोणी पकडू शकत नाही, त्याला यातना होत नाहीत, तो मारला किंवा गाडला जात नाही. तर देहाशी तादात्म्य न केलेला मनुष्य म्हणजेच काय आहे, जो जाणतो की मी हे शरीर नाहीये, त्यामुळे तो आपल्या शरीराशी तादात्म्य करत नाही. म्हणजे शरीरालाच स्वतः मी आत्मा आणि मीच ह्या शरीर असं तो मानत नाही. तर असा हा जो माणूस आहे त्याला ज्ञान आहे मी वेगळा आत्मा आहे आणि मला हे भौतिक शरीर धारण करायला लागलेलं आहे. आणि त्यामुळे तो जाणतो की हा जो आत्मा आहे म्हणजेच मी आहे, त्याला कोणी पकडू शकत नाही, कारण तो अतिशय सूक्ष्म आहे आणि या शरीराच्या मध्ये आहे, हृदयात आहे. आणि त्यामुळे जर काही दुःख झालं, दुःख दिलं गेलं, तरीही आत्मा आहे त्याला यातना त्रास होत नाही, आत्मा मारला जात नाही आणि आत्म्याला गाडलं पण जाऊ शकत नाही. जसं सॉक्रेटिसचं जे त्याला मारण्यासाठी, मृत्यूदंड देण्यासाठी त्याला मातीत गाडून ठेवण्यात आलं होतं. तर हे जरी शरीराला दुःख दिलं गेलं तरी आत्म्याला त्याचा काही त्रास होत नाही. भगवत विज्ञान ज्ञात असणारा मनुष्य जाणतो की आपण म्हणजे शरीर नसून भगवंतांचा अंश आहोत, आपले नाते श्रीकृष्णांशी आहे. असं ज्याला आपल्या आध्यात्मिक गुरूंकडून वैदिक शास्त्राचं सुरेखरित्या ज्ञान झालेलं आहे, भगवंतांबद्दलचं विज्ञान सगळं माहिती आहे भगवंतांविषयी, त्याला म्हणजे भगवंतांविषयी ज्ञान पण माहिती आहे आणि भगवंतांचं हे जे ज्ञान आहे त्यामुळे त्याला समजतं आहे की माझा आणि भगवंतांचा काय संबंध आहे आणि त्यामुळे तो भक्ती करायला लागतो आहे. तर भक्ती करणं एक तर ज्ञान घेणं म्हणजे जाणणं भगवंतांविषयी, आणि विज्ञान म्हणजे काय, ह्या ज्ञानानुसार भक्ती करणं. तर अशा रीतीने हा जो भगवत विज्ञान जाणणारा मनुष्य आहे तो भक्ती करतो आहे आणि त्यामुळे तो जाणतो आहे, वैदिक शास्त्र माहीत असल्यामुळे, की मी म्हणजे हे शरीर नसून भगवंतांचा मी अंश आहे आणि माझं नातं काय आहे, भगवान श्रीकृष्णांची आहे. मी भगवंतांचा अंश आहे म्हणजे भगवंत माझे परमपिता आहेत आणि मी त्यांचं एक लेकरू आहे. अनआकलनीय प्रसंगाने आपण या भौतिक शरीरात आलो आहोत आणि आता आपल्याला भौतिक त्रिगुणांपासून अलिप्त राहावयाचे आहे. तर हा जो ज्याला ज्ञान झालेलं आहे भगवंतांविषयी आणि तो कृष्ण भावना भावित आहे मनुष्य, तर तो जाणतो की अनआकलनीय प्रसंग म्हणजे असा प्रसंग माझ्या जीवनात घडला, मी भगवंतांच्याच धामाचा रहिवासी आहे, तिथे होतो, पण मी मात्र भगवत धामातून बाहेर पडण्याची इच्छा प्रकट केली, मला इंद्रिय भोग घ्यायचा होता, स्वामी बनण्याची इच्छा होती, म्हणून मला या भौतिक जगतात भौतिक शरीर घेऊन पाठवलं गेलं आहे. आणि इथे या भौतिक जगतात ही जी माया देवी आहे, जी भौतिक प्रकृती आहे, तिचे 3 गुण आहेत, ते माझ्यावर प्रभाव टाकत आहेत. पण वैदिक शास्त्र आता मी शिकत आहे, त्यामुळे मला ज्ञान झालेलं आहे की हे जे 3 गुण आहेत त्यांपासून मला अलिप्त राहायला हवं. तर आधीच आपण हे जे प्रकरण, 4थं प्रकरण सुरू केलं होतं, त्यामध्ये भगवंतांनी दिलेला एक श्लोक बघितला होता, 7.14. कोणता होता तो श्लोक? दैवी हेषा गुणमयी मम माया दुरत्यया माम एव ए प्रपद्यते मायाम एताम तरंती ते. तर भगवंत म्हणतात ही मायाशक्ती तर खूप कठीण आहे, तुम्ही एकट्याने स्वतःच्या प्रयत्नाने ओलांडून जाऊ शकत नाही, पण जर तुम्ही मला शरण आलात तर तुम्ही सहजपणे मायेला ओलांडून जाऊ शकता. त्यामुळे हा जो भक्ती करणारा मनुष्य आहे, भक्त आहे, तो जाणतो आहे की या 3 गुणांपासून मला आता अलिप्त राहायचं आहे. सत्व, रज आणि तमोगुणाशी असंबंधित राहून तो जो भगवत विज्ञान जाणणारा हा जो भक्त आहे तो श्रीकृष्णांचं चिंतन करतो.
तीन गुणांच्या प्रभावाखाली राहायचं नाहीये, म्हणजेच मायेच्या प्रभावाखाली राहायचं नाहीये. म्हणजेच काय, तो आधी भगवंतांना शरणागत होतो, भगवंतांचं चिंतन, स्मरण, वंदन, भगवंतांबद्दल श्रवण करतो. तर अशा रीतीने हा जो भक्त आहे तो भगवंतांचं चिंतन केल्यामुळे तो कसा होतो, भगवंतांना शरणागत होतो. आणि भगवंतांना असा ज्ञानी व्यक्ती जो आहे तो अतिशय प्रिय असतो. जसं आपण या 17व्या श्लोकात 7.17 या श्लोकामध्ये बघितलं की भगवंतांनी दुसऱ्या ओळीत सांगितलंय, प्रियो हि ज्ञानिनो अत्यर्थम. तर मी त्याला अत्यंत प्रिय आहे आणि सच मम प्रिय, तो मला अत्यंत प्रिय आहे. वैफल्यग्रस्त मनुष्याला ऐश्वर्य मिळाल्यावर तो भगवंतांना विसरण्याची शक्यता असते. ज्याच्याकडे काही जास्त पैसा नाहीये, जो विफल झालाय, म्हणजे त्याला सफलता मिळालेली नाहीये, अगदी दारिद्र्यात आहे, गरीब आहे, कसंही आहे, आणि त्याला अचानक जर ऐश्वर्य मिळालं तर तो काय करू शकतो, भगवंतांना विसरण्याची तो म्हणजे विसरू शकतो, अशी शक्यता आहे. परंतु ज्ञानी आहे तो मात्र स्वतःच्या स्थितीला ओळखतो आणि भगवंतांना विसरत नाही. कारण ज्ञानीने जाणलं आहे की मी भगवंतांचा अंश आहे, मी शाश्वत अंश आहे, भगवंतांची सेवा करणं हेच माझं कर्तव्य आहे. आणि असं पूर्ण ज्ञान प्राप्त झालेला ज्ञानी भगवंतांचा शरणागत होतो आणि भगवंतांची भक्ती करत राहतो. आणि त्यामुळे तो कुठच्याही परिस्थितीत, सुखात असो किंवा दुःखात असो, तो भगवंतांना विसरत नाही. ज्ञान्यांमध्ये म्हणजे जे ज्ञानी लोक आहेत त्यांमध्ये एक प्रकार निराकारवाद्यांचा आहे. आता निराकारवाद्यांबद्दल प्रभुपाद म्हणतात. निराकारवादी म्हणजे काय, जे म्हणतात की भगवंतांना आकार नाही. जे आपण आधी पण बघितलं की भगवंतांच्या शरीरातनं जो प्रकाश येत असतो त्याला ब्रह्मज्योती म्हणतात. आणि त्या प्रकाशालाच सर्वश्रेष्ठ परम सत्य मानणारे हे जे निराकारवादी आहेत त्यांबद्दल प्रभुपाद म्हणतात. हे जे निराकारवादी आहेत ते म्हणतात की निराकार भगवंतांची पूजा करणे कठीण असल्याने भगवंतांच्या रूपाची कल्पना करावी लागते. तर त्यांच्या मते काय आहे, भगवंत कसे आहेत, निराकार आहेत, परमसत्य निराकार आहे. आणि म्हणून काय करायला लागतं, भगवंतांचं जे रूप आहे त्याची कल्पना करावी लागते. म्हणजे असे हे जे निराकारवादी आहेत ते स्वतःच्या छोट्याशा बुद्धीने, आपल्या मनाने तर्क वितर्क करीत असतात. हे खरे ज्ञानी नव्हेत, ते मूर्ख आहेत. प्रभुपाद म्हणतात हे काही ज्ञानी नाही आहेत तर्क वितर्क करणारे, ते कसे आहेत, मूर्ख आहेत. भगवंतांच्या रूपाची कोणीही कल्पना करू शकणार नाही. कारण भगवंत कसे आहेत, महान आहेत, त्यांच्याबद्दल कोणी कल्पना नाही करू शकत. तर्क वितर्क करणं योग्य नाही. काही जण कल्पना करतील परंतु तो तर्क असेल, ते मूळ स्वरूप नसेल. कोणी तर्क करेल, असे असतील का भगवंत, तसे असतील का भगवंत, पण तो कसा आहे, मानसिक तर्क आहे, भगवंतांचं मूळ स्वरूप नसेल. पुढे प्रभुपाद समजवतायत, एक गट भगवंतांच्या रूपाची कल्पना करतो, तर्क वितर्क करतो, आणि काही जण भगवंतांच्या रूपालाच नाकारतात. दोहोंपैकी कोणीही ज्ञानी नाही. एक जण रूपाची कल्पना करतो मनाप्रमाणे आणि दुसरा म्हणतो नाही नाही, असं भगवंतांचं काही रूपच नसतं. प्रभुपाद सांगतायत ह्या दोघांपैकी कोणीच ज्ञानी नाहीये. जे भगवंतांच्या रूपाची कल्पना करतात ते मूर्तिभंजक आहेत. जे तर्क वितर्क करतात, कल्पना करतात भगवंतांच्या रूपाची, ते काय आहेत, मूर्ती ज्या आहेत त्यांना तोडणारे आहेत. काय ते प्रभुपाद आता पुढे आपल्याला समजावून सांगतायत. सगळं वाचून घेऊया. भारतात हिंदू मुस्लिम दंगा झाला त्यावेळी हिंदू मशिदीत जाऊन भगवंतांच्या मूर्ती फोडत असत
आणि मुस्लिम देखील त्याचप्रमाणे प्रत्युत्तर देत होते. अशा प्रकारे दोघेही विचार करीत होते की मी हिंदू देवतेचा वध केला आहे, मी मुस्लिम देवाला मारले आहे इत्यादी. तर हे उदाहरण म्हणजे आता हे पुस्तक आहे ते प्रभुपादांनी साधारण 70 सालच्या आसपास लिहिलेलं आहे, 1970 साली. तर त्यावेळी हिंदू मुसलमान जे दंगे व्हायचे त्यावेळी काय केलं जातं त्याबद्दल प्रभुपाद सांगतात. तर त्या दंग्यामध्ये जे हिंदू लोक आहेत ते मशिदीत जायचे. तर मशिदीमध्ये मुस्लिम लोकांची जी तीर्थस्थळं आहेत त्याला मक्का मदिना असं म्हणतात, तर त्याचे सगळे फोटो ठेवलेले असायचे. तर त्या फोटोंची ते तोडफोड करायचे आणि म्हणायचे की आम्ही मुस्लिम देवाला मारलो आहे. मुस्लिम लोक त्या दंग्यांमध्ये काय करायचे, हिंदूंच्या ज्या मंदिर आहेत त्यांमध्ये यायचे आणि ज्या भगवंतांच्या मूर्ती आहेत त्यांना फोडायचे, तोडून टाकायचे आणि म्हणायचे मी हिंदू देवतेचा वध केला आहे. तर असं हे काय आहेत, हे जे भगवंतांच्या रूपाची मनात तर्क वितर्क करून कल्पना करणारे आहेत ते असे मूर्तींना तोडणारे असतात. आणखीन एक प्रभुपाद उदाहरण देत आहेत. त्याचप्रमाणे गांधींच्या चळवळीमध्ये तर महात्मा गांधींनी इंग्रजांसाठी भारत छोडो ही चळवळ राबवली होती. हे साधारण कसं आहे 1942 साली वगैरेची ही गोष्ट आहे. तर त्यावेळी भारतीय लोक टपाल पेट्या फोडत असत. तर ह्या टपाल पेट्या कोणी बांधल्या होत्या, भारतामध्ये इंग्रज आले आणि इंग्रजांनी हे टपाल खातं सुरू केलं. तर इंग्रजांनीच विविध ठिकाणी टपाल पेट्या ज्या होत्या लाल रंगाच्या असतात बघा, तर त्या टपाल पेट्या लावल्या होत्या. मात्र ही चळवळ करायची होती भारत छोडो अभियान. त्यावेळी भारतीय लोकांनी त्या टपाल पेट्या आहेत त्या फोडल्या आणि तेव्हा ते विचार काय करायचे, आम्ही सरकारचे टपाल खाते बंद पाडले आहे. तर असं टपाल पेटी फोडून टपाल खातं बंद पडणार आहे का? नाही. या प्रकारची विचारसरणी असणाऱ्यांना ज्ञानी म्हणता येत नाही. असं विचार करणं की एखादी मूर्ती तोडली म्हणजे भगवंतांचं अस्तित्व नष्ट झालं, असं विचार करणं म्हणजे मूर्खपणा आहे. हिंदू, मुस्लिम, ख्रिश्चन आणि इतर यांच्यातील दंगे युद्धे ही केवळ अज्ञानामुळेच होतात. ज्ञानी जाणतो की हिंदू, मुस्लिम आणि ख्रिश्चनांचा देव एकच आहे. हा जो ज्ञानी आहे, ज्याला भगवंतांविषयी पूर्ण ज्ञान प्राप्त झालं आहे आणि तो भक्ती करतो आहे, तर तो जाणतो की हे सगळे कोण आहोत, आपण जीवात्मे आहोत, आपण सगळे भगवंतांचे अंश आहोत आणि आपण वेगवेगळी शरीर धारण केलेले आहेत. त्यामुळे कोणतेही धर्माचा माणूस असो, हिंदू असो, मुस्लिम असो, ख्रिश्चन असो, सगळ्यांचा देव आहे तो एकच आहे. पण इतर लोक अज्ञानात आहेत, ते भगवंतांना मानत नाहीत. त्यांच्या ज्या भगवंतांविषयीच्या संकल्पना आहेत त्या पूर्णपणे स्पष्ट नाही आहेत आणि असे जे लोक आहेत ते असे काही तोडफोड करतात आणि मनाचं समाधान करून घेतात. पुढे भगवंत अमुक अमुक प्रकारचे असतात ही आमची कल्पना असते. तर अशा तऱ्हेने प्रभुपाद काय म्हणतात की साधारणतः लोक आपल्या मनातील तर्क वितर्काने भगवंतांची संकल्पना मांडत असतात. खरा बुद्धिमान म्हणतो की भगवंत दिव्य आहेत, खरा बुद्धिमान आहे, खरा ज्ञानी आहे, ज्यांनी अधिकृत गुरूंकडून भगवंतांविषयी संपूर्ण ज्ञान प्राप्त केलं आहे. तो जाणतो की भगवंत कसे आहेत, दिव्य आहेत. भौतिक 3 गुणांच्या पलीकडे भगवंत असल्याचे हा बुद्धिमान मनुष्य जाणतो. तोच खरा भगवंतांना जाणतो. तर जो जाणतो की भगवंत 3 गुणाच्या पलीकडे आहेत, भगवंतांचं देह आहे तो दिव्य आहे, अशा प्रकारे भगवंतांविषयी त्याला पूर्ण ज्ञान आहे, तोच भगवंतांना जाणणारा आहे. भगवंत आपल्या हृदयात शेजारीच आहेत हा जाणतो.
बुद्धिमान मनुष्य की मी शरीर नाहीये, मी आत्मा आहे. या शरीरात हृदयामध्ये मी जसा जीवात्मा राहतोय, तर माझ्या शेजारीच भगवंत परमात्मा रूपात माझ्या बरोबर राहत आहेत. ज्यावेळी आपण शरीर सोडतो त्यावेळी भगवंत देखील आपल्या सहित आपल्या बरोबर आपल्या क्रिया पाहण्यासाठी दुसऱ्या शरीरात प्रवेश करतात. तर प्रभुपाद हे सांगतायत आपल्याला की जीवात्मा जेव्हा आध्यात्मिक जगत सोडून या भौतिक जगतात आला, त्याचा साथ देण्यासाठी परमात्मा म्हणून भगवंत सदैव त्याच्या बरोबर असतात. तो ज्या शरीरात आहे त्या शरीरात भगवंत त्याच्या बरोबर राहतात परमात्मा रूपात. ते शरीर जीवाने सोडलं आणि दुसरा देह धारण करायला जीवात्मा आहे तो पुढे गेला की परमात्माही त्याच्या बरोबर पुढे जातो आणि नवीन शरीरात हा जीव काय क्रिया करतो आहे ते साक्षी म्हणून परमात्मा पाहतो. म्हणून म्हटलंय की भगवंत देखील आपल्या सहित आपल्या क्रिया पाहण्यासाठी दुसऱ्या शरीरात प्रवेश करतात. आपण केव्हा भगवंतांना पाहू शकू? आता भगवंत आपल्याला पाहण्यासाठी अशा परमात्मा रूपात आपल्या बरोबर आहेत आपल्या क्रिया पाहण्यासाठी, पण आपण कधी पाहणार भगवंतांना? तर यासाठी भगवंत आपल्या प्रतीक्षेतच आहेत. भगवंत वाटच पाहतायत. आपल्या हृदयात कोणत्या कारणासाठी भगवंत येऊन बसलेत? भगवंतांना आपला साथ कधीच सोडायचा नाहीये आणि भगवंत वाट पाहतायत, प्रतीक्षा करतायत. आणि ज्या क्षणी आपण भगवंतांकडे पाहतो मान वळवून आपल्या बाजूला बसलेल्या भगवंतांकडे, त्या क्षणी भगवंत म्हणतात, हे प्रिय पुत्रा माझ्याकडे ये, सच मम प्रिय. जो आपण आता 7.17 श्लोक बघितला त्यातले शेवटचे शब्द आहेत, शाश्वतरित्या तू मला प्रिय आहेस. भगवंत म्हणतात कायम तू मला प्रिय आहेस. आता तू माझ्याकडे येतो आहेस, मी अतिशय संतुष्ट आहे. बुद्धिमान ज्ञानीच खऱ्या अर्थाने भगवत विज्ञान जाणतो. जो बुद्धिमान आहे, ज्ञानी आहे, तो आता भक्त आहे आणि तो भगवंतांचं विज्ञान नीट जाणतो आहे. एवढं आपल्याला समजलं. आता पुढे प्रभुपाद म्हणतात भगवंत चांगले आहेत ही जाणीव असणारा प्राथमिक स्तरावर आहे. प्राथमिक स्तरावर म्हणजे पहिल्या पायरीवर असलेला माणूस जो आहे तो म्हणतो आहे गॉड इज गुड, म्हणजे भगवंत चांगले आहेत. आणि भगवंत कसे महान आणि कसे चांगले आहेत हे जाणणारा उन्नतीच्या स्तरावर आहे. जसा भगवंतांना चांगलं म्हणणारा माणूस आहे तो पहिल्या पायरीवर आहे, पण भगवंत कसे महान आहेत कसे चांगले आहेत हे जाणणारा माणूस आहे तो आणखीन वरच्या उच्च पातळीवर आहे, उन्नतीच्या स्तरावर आहे, वरच्या पायरीवर आहे. याविषयीचे ज्ञान, आता हे जे भगवंतांविषयीचं जे ज्ञान आहे ते भगवद्गीता आणि श्रीमद भागवत मध्ये आहे. भगवंतांना जाणण्यासाठी उत्सुक असणाऱ्याने भगवद्गीतेचा अभ्यास करावा. तर भगवंतांविषयी आणखीन जाणून घ्यायचं आहे, तर त्यासाठी मनुष्याने काय केलं पाहिजे? तर त्यांनी भगवद्गीतेचा आणि जास्त अभ्यास केला पाहिजे. भगवद्गीतेमध्ये भगवान श्रीकृष्ण अर्जुनाला विविध उपदेश करत आहेत. जेव्हा हा मनुष्य भगवद्गीतेचा अभ्यास करेल तेव्हा भगवंतांविषयी त्याला आणखीन माहिती प्राप्त होईल. आता प्रभुपाद पुढे भगवद्गीतेचा 9.1 हा श्लोक सांगत आहेत. त्यामध्ये भगवान श्रीकृष्ण अर्जुनाला म्हणत आहेत, इदं तु ते गुह्यतमं प्रवक्ष्यामि अनुसूयवे ज्ञानं विज्ञान सहितं यत् ज्ञात्वा मोक्षसे अशुभात. तर भगवंत म्हणत आहेत, हे अर्जुना, इदं तु ते गुह्यतमं प्रवक्ष्यामि अनुसूयवे. हे अर्जुना, अनुसूयवे म्हणजे काय आहे? तू माझा कधीच मत्सर करीत नाहीस. अनुसूयवे याचा अर्थ काय आहे? मत्सर.
तर भगवंत म्हणतायत तू कधीच माझा मत्सर करत नाहीयेस. अनसूयवे म्हणजे द्वेष न करणारा, निर्मत्सरी असा तू आहेस. म्हणून मी तुला हे परम गोपनीय ज्ञान आणि त्याच्या अनुभूतीचे ज्ञान प्रदान करतो. म्हणून काय आहे, ज्ञानम विज्ञान सहितम, हे मी ज्ञान तुला देतो आहे. का? कारण तू मत्सरी नाहीयेस म्हणून. आता हे ज्ञान जाणल्याने तू भौतिक अस्तित्वातील सर्व दुःखांतून मुक्त होशील. शेवटचे शब्द आहेत बघा. यत ज्ञात्वा म्हणजे हे मी जे ज्ञान देणार आहे ते ज्ञान जाणल्याने काय होणार आहे, मोक्षसे, तू मुक्त होशील. कशातनं मुक्त होशील? अशुभात म्हणजे भौतिक अस्तित्वातील जी सगळी दुःख आहेत त्यातून तू मुक्त होशील. भगवद्गीतेमध्ये आपण पूर्ण अर्थ वाचूया. श्री भगवान म्हणाले, हे अर्जुना, तू माझा कधीच मत्सर करीत नसल्यामुळे मी तुला हे परम गोपनीय ज्ञान आणि त्याच्या अनुभूतीचे ज्ञान प्रदान करतो. म्हणजे हे ज्ञान आणि ते ज्ञान कसं प्राप्त करायचं, ते जीवनात कसं उतरवायचं, प्रॅक्टिकल भक्ती कशी करायची, हे सगळं मी तुला आता सांगणार आहे. आणि हे जाणल्याने तू भौतिक अस्तित्वातील सर्व दुःखांमधून मुक्त होशील. भगवद्गीतेमध्ये दिलेले ज्ञान अतिशय सूक्ष्म आणि गुह्य आहे. भगवद्गीता ज्ञान, अध्यात्म, विद्या आणि विज्ञान यांनी परिपूर्ण आहे. त्यावेळी ते गुह्य ज्ञानही आहे. तर अशा रीतीने भगवद्गीतेत हे जे ज्ञान दिलंय ते कसं आहे, अतिशय सूक्ष्म आहे, गुह्य आहे, हे आध्यात्मिक ज्ञान आहे. तर काय काय आहे भगवद्गीतेमध्ये ज्ञान दिलं आहे. भगवंतांविषयी अध्यात्म विद्या आहे, जे आध्यात्मिक ज्ञान आहे, आणि ते कसं प्राप्त करावं हे सगळी माहिती भगवद्गीतेत दिलेली आहे. हे गुह्य ज्ञान आहे. मग हे असं गुह्य ज्ञान आहे, हे ज्ञान कसं समजावं, समजून कसं घ्यायचं? इतकं गूढ आहे, सूक्ष्म आहे, गुह्य आहे, तर मग समजून कसं घ्यावं? स्वयं भगवंत किंवा भगवंतांच्या अधिकृत प्रतिनिधीने हे ज्ञान देणे आवश्यक आहे. तर असं हे भगवद्गीतेचं परम गोपनीय, रहस्यमय, अतिसूक्ष्म गुह्य ज्ञान आहे. ते समजण्यासाठी एकतर भगवंतांकडून ज्ञान घ्यायला हवं किंवा भगवंतांचे जे अधिकृत प्रतिनिधी आहेत त्यांकडून ज्ञान घ्यावं. तर भगवंतांचे अधिकृत प्रतिनिधी म्हणजे कोण? जे 4 अधिकृत गुरु शिष्य परंपरा आहेत त्यांमधून आपण ज्ञान प्राप्त करायला हवं. म्हणून श्रीकृष्ण म्हणतात, जेव्हा जेव्हा भगवद विज्ञान ह्रास पावते तेव्हा तेव्हा मी स्वतः अवतार घेतो. तर भगवद्गीतेचा जो 4थ्या अध्यायातला 7वा श्लोक आहे त्यामध्ये भगवान श्रीकृष्ण अर्जुनाला म्हणतात, यदा यदा हि धर्मस्य ग्लानिर्भवति भारत अभ्युत्थानम् अधर्मस्य तदात्मनं सृजाम्यहम्. जेव्हा जेव्हा आणि जेथे जेथे धर्म आचरणाचा ह्रास होतो आणि अधर्माचे वर्चस्व होते त्यावेळी हे भारता मी स्वतः अवतीर्ण होतो. तर जेव्हा जेव्हा हे भगवंतांचं जे विज्ञान आहे ते ह्रास पावतं तेव्हा पुन्हा भगवंत अवतरित होतात आणि हे ज्ञान प्रदान करतात. त्यासाठी ते येतात. धर्माची पुन्हा स्थापना करण्यासाठी भगवंत येतात. भावुकतेने हे ज्ञान प्राप्त करता येत नाही. जे भाऊक होणं आहे, मानसिक तर्क वितर्क आहे, मनाने काहीतरी विचित्र कल्पना करणं आणि आपल्याच बुद्धीने हे भगवद्गीतेचं ज्ञान प्राप्त करणं शक्य नाहीये. भक्ती म्हणजे भावुकता नाही. भक्ती म्हणजे असं नाहीये की भावुक झालं, रडू रडू केलं आणि काहीतरी आपल्याच बुद्धीने समजण्याचा प्रयत्न केला, तर असं नाहीये. भगवद्गीता म्हणजे काय आहे? हे भगवद्गीता ही जी भक्ती आहे ते एक विज्ञान आहे. भगवंतांविषयीचं जाणणं,
ह्याला म्हणतात संबंध ज्ञान. आणि भगवंतांविषयी जाणलाय, आता संबंध आहे, मी भगवंतांचा अंश आहे आणि जीवेर स्वरूप होय कृष्णेर नित्य दास, मी दास आहे, नित्य शाश्वतरित्या भगवंतांचा दास आहे कळल्यावर कृती जी करायची आहे, जे जीवनात उतरवायचं आहे, प्रॅक्टिकल नॉलेज, त्याला म्हटलं जातं विज्ञान. प्रॅक्टिस करायची म्हणजे भक्तिमय कार्य करणं. तर भक्ती म्हणजेच काय आहे, नुसतं भावुक होणं आणि असं सहज भक्ती केल्यासारखी म्हणणं, नुसतीच गाणी गाणं आणि रडणं असं काही नाहीये. श्रील रूप गोस्वामी म्हणतात, वैदिक ज्ञानाअभावी आध्यात्मिकतेचे प्रदर्शन हे समाजामध्ये केवळ उत्पातच माजवते. काही लोक असतात, त्यांना सहजिया म्हटलं जातं. ते म्हणतात की आम्ही भक्ती करतो, पण ते भावुक स्तरावर भक्ती करतात, भावुक होतात आणि सगळ्या गोष्टी अगदी सहज घेतात. ते भक्तीतले कोणतेही नियम पाळायची त्यांची इच्छा नसते. आपल्या मनाप्रमाणे कधीही कसेही कुठेही ते कशाही प्रकारे वागतात. तर त्यांना वैदिक ज्ञान नाहीये. त्यांनी स्वतःच्याच मनोकल्पनेने थोडंसं काहीतरी आध्यात्मिक ज्ञान आहे आणि त्याच ज्ञानानुसार त्यांना वाटतंय आम्ही आता खूप मोठे महान भक्त झालेलो आहोत आणि त्यामुळे त्यांनी वैदिक ज्ञान व्यवस्थित घेतलेलं नाहीये. पण आध्यात्मिकतेचं, आपल्या महानतेचं, आपल्या भक्तीचं प्रदर्शन ते समाजामध्ये करतायत. तर यामुळे काय होतं, समाजात उत्पात होतो, लोक कन्फ्यूज होतात, गोंधळून जातात की हे असं करणं म्हणजे भक्ती आहे की काय. कारण हे जे सहजिया लोक आहेत ते हरिनाम पण गातात, पण त्याचबरोबर सर्व 4 नियम आहेत ते तोडतात सुद्धा. तर अशा नशा करणाऱ्या लोकांना पाहताना लोक जे असे तथाकथित भक्त म्हणजे खोटे भक्त आहेत, सहजिया आहेत, ते असे चुकीचे वागतायत. तर यामुळे त्यांच्याकडे बघणारा जो समाज आहे तो भ्रमित होऊन जातो. तो म्हणतो, अरे अशी नशा करत भक्ती करणं हे असेल तर आम्हाला ही भक्तीच नको. आणि त्यामुळे काय आहे, समाजामध्ये गोंधळ उडतो. एखाद्याने तर्क, युक्तिवाद आणि ज्ञान यांद्वारे भक्तीच्या रस अमृताचे आस्वादन केले पाहिजे. त्यानंतर ते इतरांना प्रदान केले पाहिजे. भक्त जेव्हा वैदिक शास्त्रांचे, जसं श्रीमद भगवद्गीता आहे, श्रीमद भागवतम आहे, यांचं गुरूंच्या, भक्तांच्या मार्गदर्शनाखाली श्रवण करतो, अभ्यास करतो, तेव्हा त्यातील जे आध्यात्मिक ज्ञान आहे तो भक्त व्यवस्थितपणे समजून घेतो. प्रभुपाद नेहमी म्हणायचे, डोंट रीड बट स्टडी द बुक्स. म्हणजे प्रभुपाद म्हणायचे, हे जे मी ग्रंथ लिहिले आहेत ते नुसतेच वरवर वाचू नका, तर त्याचा नीट गंभीरपणे, सखोलपणे अभ्यास करा. तर हा जो भक्त आहे तो भक्तीतील सगळं जे ज्ञान आहे त्यामध्ये हळूहळू हळूहळू प्रगत होत जातो. भक्तीत आपण जेव्हा शिकत असतो तेव्हा काय करावे हे शिकताना आपण काय करू नये हेही शिकणं महत्वपूर्ण आहे. तर भक्तीत आपल्याला अनेक प्रश्न जे आहेत त्यांची उत्तरं समजून घ्यायला पाहिजेत. काय प्रश्न असतात, मायावाद म्हणजे काय, निराकारवादी कोण आहेत, सहजिया कोण आहेत, 4 नियमांचं पालन का केलं पाहिजे, कांदा लसूण का खाऊ नये. तर अशी प्रश्न, या प्रश्नांची उत्तरं भक्ताला व्यवस्थितपणे स्वतः आधी समजून घ्यायला हवीत त्या भक्ताने. का असं करावं, त्यांनी का जाणून घ्यावं हे सगळं ज्ञान व्यवस्थितपणे. कारण जीवन जगतोय हा भक्त आणि समाजामध्ये इतरांना आध्यात्मिक जीवनाबद्दल सांगतो आहे, तेव्हा या भक्त प्रचारकाला अनेक प्रश्नांना आणि विविध विचारांच्या लोकांना सामोरं जायचं असतं, भेटायचा प्रसंग येतो. आणि त्यामुळे भक्ताने तर्काने एखादी गोष्ट योग्य प्रकारे कशा रीतीने समजून घ्यावी हे शिकलं पाहिजे. तसंच युक्तिवाद करून, म्हणजेच तत्वज्ञान आहे ते इतरांना उदाहरणं देऊन कशा रीतीने समजून सांगायचं हे तंत्र पण भक्त प्रचाराने स्वतः शिकायला हवं.
हे सगळं तो आपल्या वरिष्ठ भक्तांकडून शिकतो. तर अशा प्रकारे हा जो कृष्ण भावनाभावित झालेला भक्त आहे तो स्वतः अतिशय गंभीरतेने काळजीपूर्वक भक्तिमय सेवा करतो. भगवंतांचं जे पवित्र हरिनाम आहे त्याचा तो रोज नियमितपणे जप करतो. श्रीमद भागवतम, भगवद्गीता असे जे वैदिक ग्रंथ आहेत त्याचे रोज नियमितपणे श्रवण करतो, पठण करतो, म्हणजे अभ्यास करतो. आणि त्यावेळी तो जो भक्त आहे तो भगवान श्रीकृष्णांची जी भक्ती आहे त्या भक्तीचे जे रस अमृत आहे त्याचं तो आस्वादन करायला लागतो. असा भक्त भगवंतांविषयीचं जे ज्ञान आहे ते व्यवस्थितपणे इतरांना समजावून देऊ शकतो. तर आता आपण पुढे वाचूया. कोणीही कृष्ण भावनेला भावुकता समजू नये. कृष्ण भावना ही काय? कोणीतरी आपल्या भावनेने भावुकपणे केलेला, मनाने कसंही विचार करून काहीतरी केलेलं असा प्रकार नाही आहे. तर कृष्ण भावना म्हणजे ही काय आहे? विज्ञान आहे. पुढे प्रभुपाद हे सगळं समजवतात. नृत्य आणि कीर्तन म्हणजे विज्ञान आहे. या ठिकाणी प्रेमाचे आदान प्रदान तसेच विज्ञानही आहे. तर हे जे भक्तीमध्ये भक्त जी काही कार्य करतो त्याबद्दल आता सांगतायत. नृत्य म्हणजे काय? तालबद्धरित्या हरिनामाच्या तालावर संकीर्तनावर भक्त आहेत ते भगवंतांना संतुष्ट करण्यासाठी सुंदररित्या नृत्य करतात. कीर्तन म्हणजे काय? कीर्तन म्हणजे कीर्तन हा शब्द कीर्ती वरून आलेला आहे. कीर्ती म्हणजे यश. कीर्तिगान म्हणजे यशोगान. भगवंतांचं नाम, रूप, गुण, लीला याविषयी जे गायन केलं जातं, म्हटलं जातं, त्याला म्हटलं जातं कीर्तन. आणखीन कीर्तनामध्ये काय येतं? आपण जपमाळेवर भगवंतांच्या नामाचा जप करतो त्यालाही कीर्तन म्हटलं जातं. आणखीन अनेक भक्त एकत्र येऊन हरिनाम संकीर्तन करतात त्याला सुद्धा कीर्तन म्हटलं जातं. आणखीन आपण हे जे वैदिक शास्त्र आहेत, श्रीमद भागवतम, भगवद्गीता असे हे जे वैदिक ग्रंथांचं जेव्हा प्रवचन ऐकतो तर ते प्रवचन करणं जे आहे त्यालाही कीर्तन असं म्हटलं जातं. तर अशा तऱ्हेने हे जे नृत्य आणि कीर्तन आहे ते विज्ञान आहे. तर हे कसं विज्ञान आहे ते समजून घेऊया. आध्यात्मिक ज्ञानात आपण शिकतो. काय शिकतो? जीवेर स्वरूप होय कृष्णेर नित्य दास, हे आपण ज्ञान घेतो. तर भक्तिमय सेवा करताना भक्ताचा एकच हेतू आहे की भगवान श्रीकृष्ण आहेत जे माझे स्वामी आहेत त्यांना मला संतुष्ट करायचं आहे. तर हे ज्ञान घेतलं. आता विज्ञान म्हणजे काय? विज्ञान म्हणजे ज्ञान प्रत्यक्षात उतरवणे. भक्त म्हणून नृत्य आणि कीर्तन करतो. तर ही जी कृष्ण भावना आहे ते मोठं एक विज्ञान आहे. आणि अशी कार्य हा भक्त करतो ते काय आहे? भगवंतांशी केलेलं प्रेमाचं आदान प्रदान आहे. पुढे वाचूया. बुद्धिमान मनुष्य भगवंतांना आणि भगवंत बुद्धिमानाला प्रिय आहेत. तर आपण हे आधीच बघितलं होतं की जो हा बुद्धिमान आहे त्याला भगवंतांविषयी सगळं ज्ञान झालेलं आहे आणि तो भगवंतांवर प्रेम करतो. आणि भगवंतांना हे प्रेम करणारे जे बुद्धिमान व्यक्ती आहेत, भक्त आहेत, ते अतिशय प्रिय आहेत. प्रति उत्तरादाखल भगवान श्रीकृष्ण सहस्त्रपटीने आपल्या प्रेमाला प्रतिसाद देतात. जेव्हा एखादा भक्त भगवंतांची सेवा करतो त्यावेळी तो भगवंतांवर प्रेम करत असतो. तर भगवंत त्याला प्रतिउत्तर देतात आणि प्रतिउत्तर देताना भगवंत हजारो पटीने त्या आपल्या भक्ताला प्रेमाचा प्रतिसाद देतात. मर्यादित जीव कशा प्रकारे भगवंतांवर प्रेम करू शकणार? प्रभुपाद आता म्हणतात हा जीव आहे तो एवढा सूक्ष्म आहे, एवढा मर्यादित आहे तो, तर तो कशा प्रकारे भगवंतांवर प्रेम करू शकेल? परंतु भगवंत कसे आहेत? अमर्यादित आहेत, अनलिमिटेड आहेत. आणि त्यामुळे भगवान श्रीकृष्णांमध्ये प्रेम करण्याचे
अमर्यादित प्रचंड असे सामर्थ्य आहे. तर भक्त भगवंतांची सेवा करून भगवंतांवर प्रेम करतो आणि भगवंत त्या प्रेमाचा स्वीकार करताना हजारो पटीने जास्त प्रेम भक्तावर करतात. तर आपण आता जे 5वं प्रकरण पुढच्या वेळी वाचणार आहोत त्यात हे जे भगवंत आहेत ते भक्तांबरोबर प्रेमाचं आदान प्रदान कसं करतात हे आपण वाचणार आहोत. तर आता आपण विराम देऊया. श्रील प्रभुपाद की जय. हरी बोल.